राज्यातील निवडणुकीचे 20 तारखेला मतदान पार पडल्यानंतर सगळ्यांच्या नजरा आता मतदानाच्या निकालाकडे आहेत। परंतु त्याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या संस्थांनी दिलेले एक्झिट पोल समोर यायला लागलेत। या एक्झिट पोलमध्ये राज्यात कोणाची सत्ता येणार याचे अंदाज वर्तवण्यात आले। महायुती की महाविकास आघाडी, राज्यातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार याचे हे अंदाज यंदाच्या एक्झिट पोलमध्ये मांडण्यात आले आहेत। चाणक्य, मेट्रॉइज, इलेक्ट्रॉल एज, पोल डायरी, दैनिक भास्कर रिपोर्ट्स, लोकशाही रुद्र, TV9 रिपोर्टर यांच्या एक्झिट पोलनुसार राज्यात कुणाचे सरकार येईल हे आपण एक्झिट पोलच्या अनुसार पाहणार आहोत। पोल डायरी यांच्या एक्झिट पोलच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत येईल किंवा येणारही नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। महायुतीला 122 ते 186 तर महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आलेत। महायुतीत सर्वाधिक 149 जागा लढवणाऱ्या भाजपला या एक्झिट पोलमध्ये 77 ते 108 जागा देण्यात आल्या, तर 81 जागा लढवणाऱ्या शिंदेंच्या सेनेला 27 ते 50 जागा मिळू शकतात। त्याचबरोबर अजित पवार गटाला 59 जागांपैकी 18 ते 28 जागांवर यश मिळू शकतं असे अंदाज या पोलनुसार वर्तवण्यात आले आहेत। त्यामुळे पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट हा साधारण असल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे महायुतीला बहुमतासाठी संघर्ष करावा लागू शकतो असं दिसतंय। आता महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीला पोल डायरीने 69 ते 121 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे। यामध्ये 101 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला 28 ते 47, 95 जागा लढवणाऱ्या ठाकरे यांच्या शिवसेनेला 16 ते 35, तर 86 जागा लढवणाऱ्या शरद पवार गटाला 25 ते 39 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर इतरांना 12 ते 19 जागा मिळतील असा अंदाज पोल डायरीने सांगितले आहे। आता मेट्रॉइजच्या एक्झिट पोलच्या नुसार राज्यातील 288 जागापैकी महायुतीला 150 ते 170, महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा देण्यात आल्या आहेत। यांच्या सर्वेनुसार महायुतीचं सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामध्ये महायुती भाजपला 89 ते 101, शिंदेंच्या शिवसेनेला 37 ते 45, तर अजित पवार गटाला 17 ते 26 जागा देण्यात आल्यात, तर महाविकास आघाडीत काँग्रेसचा 39 ते 47, ठाकरेंच्या सेनेला 21 ते 39, तर शरद पवार गटाला 35 ते 43 जागा मिळतील असे मेट्रॉइज या संस्थेने अंदाज वर्तवले, तर इतरांना 8 ते 10 जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे। त्यामुळे महायुती एक हाती सरकार बनवताना दिसते, त्यात भाजप मोठा पक्ष ठरू शकतो, तर सगळ्यात कमी जागा अजित पवार गटाला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। चाणक्यच्या सर्वेनुसार महायुती 152 ते 160 जागा घेऊन सरकार बनवताना दिसते, तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळताना दिसतात। चाणक्यच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी पिछाडीवर आहे, तर महायुती आपले बहुमताने सरकार बनवताना दिसते। पक्षवाईज चाणक्याची आकडेवारी पाहायची झाल्यास भाजपला 90+, शिंदे गटाला 48+, तर अजित पवार गटाला 22+ जागा मिळतात, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 63+, ठाकरे गटाला 35+, तर शरद पवारांना 40+ जागा मिळताना दिसतात। यामध्ये अपक्ष 6 ते 8 जागा मिळवतील असा चाणक्याचा अंदाज आहे। चाणक्यच्या सर्वेनुसार महायुतीमध्ये 90 जागा घेऊन भाजप मोठा पक्ष बनत आहे, तर महाविकास आघाडी 63+ जागा घेऊन काँग्रेस सर्वात मोठा बनतोय। आता इलेक्ट्रॉल एज यांच्या एक्झिट पोलच्या सर्वेनुसार 150 जागा घेऊन महाविकास आघाडी सरकार बनवताना दिसते, म्हणजेच बहुमताला हवे असणाऱ्या जागांपैकी 5 जागा जास्त महाविकास आघाडीला मिळत आहेत, तर महायुतीला 118 जागा मिळताना दिसतात। या सर्वेनुसार इतर पक्षांना 20 जागा देण्यात आलेत। यांच्या म्हणण्यानुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 60 जागा घेऊन सगळ्यात मोठा पक्ष बनवतोय, तर शरद पवार गट 46 जागा घेऊन दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनतोय। या सर्वेनुसार ठाकरे गटाला 44 जागा देण्यात आल्यात। दुसरीकडे या सर्वेनुसार महायुतीमध्ये भाजप 78 जागा घेऊन पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय, तर शिंदे गटाला 26 जागा देण्यात आल्यात। या सर्वेनुसार अजित पवार गट 14 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। थोडक्यात सांगायचं तर या सर्वेनुसार महायुतीचे नुकसान दिसून येत आहे। दैनिक भास्कर रिपोर्टच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाविकास आघाडी 135 ते 150 जागा घेऊन सरकार बनवत आहेत, तर महायुतीला 125 ते 140 जागा मिळतात। दैनिक भास्करनुसार महाविकास आघाडीमध्ये 58 ते 60 जागा घेऊन काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरतोय, तर शरद पवारांना 50 ते 55 जागा मिळतात। ठाकरे गट मात्र 30 ते 35 जागापर्यंत सीमित राहील
असं दैनिक भास्कर सांगतो। दुसरीकडे महायुतीमध्ये 80 ते 90 जागा घेऊन भाजप पहिल्या नंबरचा पक्ष आहे, तर शिंदे गटाला 30 ते 35 जागा मिळतील। दैनिक भास्करच्या सर्वेनुसार अजित पवार गट 15 ते 20 जागांवर सीमित राहील। एकंदरीत दैनिक भास्करच्या सर्वेनुसार अजित पवार गटाचा फटका महायुतीला बसताना दिसतोय। अजित पवारांच्या कमी झालेल्या जागा महायुतीला सत्तेत येण्यापासून रोखतायत, असंच हा सर्वे पाहून म्हणावे लागतात। लोकशाही रुद्रा या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार महायुतीला 128 ते 142 तर महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळतील। या सर्वेनुसार कुठलाच पक्ष बहुमतात मिळताना दिसत नाहीये। लोकशाही रुद्रा या सर्वेची पक्षावर आकडेवारी पाहायची झाल्यास भाजपला 80 ते 85, शिंदे गटाला 30 ते 35 तर अजित पवार गटाला 18 ते 22 जागा मिळतात। लोकशाही रुद्राच्या सर्वेनुसार अजित पवार गटाचा महायुतीला फटका बसताना दिसतोय। दुसरीकडे या सर्वेनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 48 ते 55 जागा घेऊन मोठा पक्ष बनतोय, तर उद्धव ठाकरे गटाला 39 ते 43 जागा मिळतात। लोकशाही रुद्राच्या सर्वेनुसार शरद पवार गटाला 38 ते 42 जागा मिळतात। थोडक्यात सांगायचं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या घटलेल्या जागांचा फटका महाविकास आघाडीला बसताना दिसतोय। पण लोकशाही रुद्राच्या सर्वेनुसार किंग मेकर बनत आहेत 18 ते 23 जागा जिंकणारे अपक्ष। हा सर्वे जर खरा ठरला तर 1995 सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यानंतर अपक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी किंवा महायुतीला सरकार बनवावे लागेल। TV9 रिपोर्टरच्या एक्झिट पोल सर्वेनुसार महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळतात, तर महायुतीला 129 ते 139 जागा मिळतात। या सर्वेनुसार महाविकास आघाडीचा काठावर सरकार बनेल, तर महायुतीला बहुमत मिळण्यापासून 5 ते 6 जागा कमी पडतील। या सर्वेनुसार 13 ते 23 जागा जिंकणारे अपक्ष किंगमेकर बनू शकतात। पक्षवाईज TV9 रिपोर्टरच्या आकडेवारी पाहायची झाल्यास भाजप महायुतीमध्ये 81 जागा घेऊन पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय, तर शिंदे गटाला 25+ जागा मिळतात। TV9 रिपोर्टर सर्वेनुसार अजित पवार गट 23+ जागा मिळवत आहे, तर दुसरीकडे या सर्वेनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 55+ जागा घेऊन महाविकास आघाडीमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनतोय, तर ठाकरे गटाला 44+ जागा मिळतात। TV9 रिपोर्टरच्या सर्वेनुसार शरद पवार गटाला 42+ जागा मिळतील। थोडक्यात सांगायचं तर या सर्वेनुसार अपक्ष ज्याच्या बाजूने जातील त्यांचं सरकार बनेल असं दिसतंय। आता चाणक्य, मेट्रोइज, इलेक्ट्रॉल एज, पोल डायरी या चारही संस्थांच्या एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर इलेक्ट्रॉल एजच्या एक्झिट पोल वगळता मेट्रोइज, चाणक्य आणि पोल डायरी या तिन्ही एक्झिट पोलनी राज्यात महायुतीचे सरकार येईल असे अंदाज वर्तवले, तर इलेक्ट्रॉल एजच्या सर्वेनुसार राज्यात 150 जागा घेऊन महाविकास आघाडी सत्तेत येईल असे सांगण्यात आले। दैनिक भास्कर रिपोर्टर, लोकशाही रुद्रा व TV9 रिपोर्टर या तिन्ही एक्झिट पोलचा जर विचार केला तर मग महायुती कोणत्याही सर्वेनुसार सत्तेत येईल असे सांगण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे महायुतीला 145चा जादुई आकडा गाठणे अवघड असल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवरून दिसून येत आहे। महाविकास आघाडीबद्दल सांगायचं तर दैनिक भास्कर आणि TV9 रिपोर्टनुसार राज्यात महाविकास आघाडी